नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 6वा व्हिडिओ आहे. ॲक्च्युली 6वा व्हिडिओ आपण कालच पब्लिश केला होता, परंतु कालच्या व्हिडिओमध्ये पहिला जो प्रश्न होता तो प्रश्न चुकीचा असल्यामुळे किंवा त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं सांगितलं गेल्यामुळे तो व्हिडिओ आपण चॅनलवरून डिलीट केलेला आहे. त्यामुळे कालच्या व्हिडिओमधले प्रश्नही आपण आजच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केले आहेत. सोबतच आजचे प्रश्नही आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने खालील विधानांचा अभ्यास करून चुकीचे विधान निवडा. म्हणजे खाली एकूण 4 विधान दिलेले आहेत 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी संबंधित. त्यापैकी आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. आपलं पहिलं विधान आहे, हे संमेलन म्हणजे 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11 ते 13 जानेवारी 2019 या कालावधीत यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. हे विधान आपलं अगदी बरोबर आहे. हे संमेलन म्हणजे 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच 11 ते 13 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. दुसरं विधान आहे, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेले हे दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. हे विधानही आपलं बरोबर आहे. यवतमाळमध्ये यापूर्वी 1973 या वर्षी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. त्यावेळेस त्या संमेलनाचे अध्यक्ष होते गदी माडगुळकर आणि यावर्षी म्हणजे 2019 जे आहे ते पण यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. तिसरं विधान आहे, डॉक्टर अरुणा ढेरे यांची या संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून निवड झालेली आहे. हे विधानही बरोबर आहे. डॉक्टर अरुणा ढेरे ह्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. आणि चौथं विधान आहे, ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. हे विधान चुकीचं आहे. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना या संमेलनाचं उद्घाटन करण्याचं निमंत्रण गेलं होतं, परंतु ते नंतर रद्द करण्यात आलं. त्यामुळे वादही निर्माण झाला होता. परंतु आपलं जे चौथं विधान आहे, ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. हे विधान चुकीचं आहे. नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलेलं नाही. या संमेलनाचं उद्घाटन म्हणजे यावर्षीच्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी वैशाली एडे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपला जो प्रश्न आहे, चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे, तर चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, देशातील वायू प्रदूषण रोखणे व त्यावर नियंत्रण मिळविणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. नवी दिल्ली या शहरामध्ये नुकतंच केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, नुकतेच प्रकाशित झालेले वी आर डिस्प्लेस्ड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मलाला युसुफजई. पाकिस्तानच्या एक सामाजिक कार्यकर्त्या मलाला युसुफजई यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं पूर्ण नाव वी आर डिस्प्लेस्ड, माय जर्नी अँड स्टोरीज फ्रॉम रफिक गर्ल्स अराउंड द वर्ल्ड हे ह्या पुस्तकाचं पूर्ण नाव असून हे पुस्तक पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या मलाला युसुफजई यांनी लिहिलेलं आहे. मलाला युसुफजईबद्दल अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना 2014चा नोबेल शांततेचा पुरस्कार मिळाला होता. भारताचे कैलास सत्यार्थी आणि या पाकिस्तानच्या मलाला युसुफजई यांना 2014 या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे जे पुस्तक आहे वी आर डिस्प्लेस्ड हे मलाला युसुफजई यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेला अँडी मरे हा जगप्रसिद्ध खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टेनिस. अँडी मरे हा टेनिस या खेळाशी संबंधित खेळाडू आहे आणि नुकतीच त्याने टेनिस या खेळामधून आपली निवृत्ती घोषित केलेली आहे. म्हणजे आता 14 ते 27 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये आयोजित केलेली ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा ही स्पर्धा झाल्यानंतर हा खेळाडू किंवा अँडी मरे हा या खेळामधून सेवानिवृत्त होणार असल्याची घोषणा त्याने नुकतीच केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अँडी मरे हा टेनिस या खेळाशी संबंधित खेळाडू आहे.
पुढचा प्रश्न, हाच प्रश्न जो आपला गेल्या किंवा कालच्या व्हिडिओमध्ये चुकला होता, त्यामुळे आपण तो व्हिडिओ डिलीट केला. तोच प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. त्याचं बरोबर उत्तर पण आपण इथे पाहूयात. प्रश्न आहे, जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात 2018-19 या आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश असेल. तसेच चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर डॅश डॅश टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7.3%. म्हणजेच जागतिक बँकेने नुकताच एक अहवाल किंवा अंदाज प्रकाशित केलेला आहे आणि त्या अंदाजामध्ये 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश असल्याचं नमूद केलेलं आहे किंवा असणार आहे असं नमूद केलेलं आहे. सोबतच 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर 7.3% राहणार असल्याचा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त केलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7.3%. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहरासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. हे महाराष्ट्रातील कितवे पोलीस आयुक्तालय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11वे हे पोलीस आयुक्तालय आहे. म्हणजे महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड या शहरासाठी नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातील 11वं पोलीस आयुक्तालय आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 11 पोलीस आयुक्तालय आहेत. यापूर्वी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, अमरावती रेल्वे पोलीस आयुक्तालय असे एकूण 10 पोलीस आयुक्तालय अस्तित्वात होती आणि आता हे 11वे पिंपरी चिंचवड या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11वे. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पहिला क्रमांक पटकाविला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेरी कोम. मेरी कोम या खेळाडूने नुकताच जागतिक बॉक्सिंग क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. म्हणजेच जगातील मेरी कोम ही नंबर 1 किंवा क्रमांक 1ची बॉक्सर ठरलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेरी कोम. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून निवड झालेल्या पहिल्या महिला आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गीता गोपीनाथ. गीता गोपीनाथ या भारतीय वंशाच्या महिलेची नुकतीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञपदी निवड झालेली आहे आणि या पदावर नियुक्त झालेली या जगातील पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. यापूर्वी कोणत्याही महिलेनं या पदाची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. त्यामुळे या गीता गोपीनाथ ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या किंवा IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या प्रमुख अर्थतज्ञपदी निवड झालेल्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. या IMFच्या प्रमुख अर्थतज्ञपदाची जबाबदारी यापूर्वी भारताच्या रघुराम राजन यांनीही स्वीकारली होती. त्यामुळे या गीता गोपीनाथ भारतातील दुसऱ्या व्यक्ती आहेत ज्यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. सोबतच त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञपदी निवड झालेल्या. इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हा शब्द आलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्यालाच इंग्लिशमध्ये IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटलं जातं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना 27 डिसेंबर 1945 या दिवशी झाली होती. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC आणि सध्याचे MD किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आहेत क्रिस्टिन लिगार्डी. क्रिस्टिन लिगार्डी हे IMFचे सध्याचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत आणि याच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञपदी नुकतीच गीता गोपीनाथ या महिलेची नियुक्ती किंवा निवड झालेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गीता गोपीनाथ. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया बाबत खालीलपैकी बरोबर विधान निवडा. पहिलं विधान आहे, देशभरातील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणाऱ्या या क्रीडा महोत्सवाची सुरुवात पुणे या शहरात झाली आहे. दुसरं विधान आहे, या 12 दिवसीय महोत्सवात खेळाबरोबरच क्रीडाविषयक प्रदर्शने, व्याख्याने, संवाद व चर्चासत्रे यांचं आयोजन केलं जाणार आहे. तिसरा पर्याय आहे, यावर्षीच्या खेलो इंडियामध्ये एकूण 18 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. चौथा पर्याय आहे, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. खेलो इंडिया हे जे महोत्सव आहे किंवा हा जो महोत्सव आहे याची सुरुवात नुकतीच पुणे या शहरामध्ये झालेली आहे. या पुणे या शहरामध्ये हा महोत्सव 9 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या 12 दिवसीय महोत्सवामध्ये खेळाबरोबरच क्रीडाविषयक प्रदर्शने, व्याख्याने, संवाद व चर्चासत्रांचं आयोजन केलं जाणार आहे आणि यावर्षीच्या खेलो इंडिया या महोत्सवामध्ये एकूण 18 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 जानेवारी. 10 जानेवारी हा दिवस दरवर्षी जगभरात हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदीला एक आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून जगासमोर मांडण्याच्या उद्देशाने दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात किंवा 10 जानेवारी हा दिवस विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची सुरुवात भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी 2006 या दिवशी केलेली आहे किंवा 2006 या वर्षीपासून हा दिवस म्हणजे 10 जानेवारी हा दिवस दरवर्षी जगभरात विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 10 जानेवारीचा दिवस का निवडला? तर 10 जानेवारी 1975 या दिवशी पहिलं विश्व हिंदी संमेलन नागपूर या शहरामध्ये आयोजित केलं होतं. त्यामुळे हा 10 जानेवारी हा दिवस 2006 या वर्षीपासून दरवर्षी विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 जानेवारी.